रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं बहिष्कृत झालेल्या एका छोट्याशा घरात 4 दिव्य संतांचा जन्म झाला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई. जगाच्या दृष्टीने ते एका बहिष्कृत कुटुंबातील मुले होते, पण परमेश्वराच्या दृष्टीने ते भविष्यात संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती, ज्ञान आणि प्रेमाचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ होते. परंतु या 4ही भावंडांचं बालपण आज आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतकं कठीण होतं. आळंदीतील त्या छोट्याशा घरात सकाळ होताच रुक्मिणीबाई तुळशीला पाणी घालत, विठ्ठलपंत देवपूजा करत आणि 4ही लहान मुलं घराच्या अंगणात खेळत, कधी मातीची छोटी मंदिरं बनवत, कधी नदी किनारी दगड गोळा करत, कधी एकमेकांचा हात धरून भजन म्हणत. गरिबी होती, पण त्या घरात प्रेमाची कमी नव्हती. अनेकदा घरात फक्त एकाच वेळचं जेवण असायचं, तेव्हाही रुक्मिणीबाई आधी मुलांना भरवायच्या आणि स्वतः उपाशी राहायच्या. आईचं मन असंच असतं, स्वतः उपाशी राहील पण लेकराच्या ताटात अन्न कमी पडू देणार नाही. ज्ञानदेव जसे जसे मोठे होऊ लागले तसतशी त्यांच्या बुद्धीची चमक सर्वांना दिसू लागली. ते प्रत्येक गोष्टीमागचं कारण विचारायचे. एक दिवस ते इंद्रायणी नदीच्या काठी बसले होते. पाण्यावर पडणारा सूर्यप्रकाश पाहत ते अचानक विठ्ठलपंतांना म्हणाले, बाबा, हा सूर्य नदीत उतरतो का? विठ्ठलपंत हसले, म्हणाले, नाही बाळा, तो फक्त त्याचं प्रतिबिंब आहे. ज्ञानदेव पुन्हा म्हणाले, मग आपण माणसंही या जगात देवाचं प्रतिबिंबच आहोत का? हा प्रश्न ऐकून विठ्ठलपंत काही क्षण स्तब्ध झाले. एवढ्या लहान मुलाच्या तोंडून असा विचार? त्यांनी ज्ञानदेवांना जवळ घेतलं आणि म्हणाले, हो बाळा, प्रत्येक जीवात परमेश्वर आहे. पुढे ज्ञानेश्वर माऊलींनी अवघे विश्वची माझे घर हा विचार मांडला. त्याची बीज कदाचित अशाच बालसंवादात रुजली असावीत. संध्याकाळ झाली की विठ्ठलपंत 4ही मुलांना आपल्या भोवती बसवायचे. ते रामायणातील श्रीरामाची कथा सांगायचे, महाभारतातील श्रीकृष्णाचा उपदेश सांगायचे, वेदांतील मंत्र शिकवायचे. परंतु ते फक्त पुस्तकांचं ज्ञान देत नव्हते, ते जीवन शिकवत होते. एक दिवस त्यांनी मुलांना विचारलं, मोठा कोण? सोपान म्हणाले, ज्याच्याकडे खूप धन आहे. मुक्ताई म्हणाली, ज्याच्याकडे खूप लोक आहेत. तेव्हा विठ्ठलपंत हसले. ज्ञानदेव शांत बसले होते. विठ्ठलपंत म्हणाले, नाही बाळांनो, मोठा तो नाही ज्याच्याकडे धन आहे. मोठा तोही नाही ज्याच्याकडे सत्ता आहे. मोठा तो जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो. ही शिकवण 4ही भावंडांनी आयुष्यभर जपली. पण घराबाहेरचं जग खूपच वेगळं होतं. गावातील काही मुलं या 4ही भावंडासोबत खेळायला तयार नसत. कोणी त्यांना म्हणायचं संन्याशाची मुलं, कोणी म्हणायचं यांच्या जवळ जाऊ नका. एकदा ज्ञानदेव काही मुलांसोबत खेळायला गेले, पण एका मोठ्या माणसाने त्यांना हाकलून दिलं, तू इथून निघून जा, तुझ्यामुळं आमची मुलं अपवित्र होतील. ज्ञानदेव शांतपणे घरी परतले. रडले नाहीत, तक्रार केली नाही, फक्त आईच्या मांडीवर डोके ठेवून पडून राहिले. रुक्मिणीबाईंना सर्व समजलं. त्यांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि फक्त एवढंच म्हणाल्या, बाळा, ज्याच्या मनात प्रेम नाही त्यांच्यावर राग करू नकोस. निवृत्ती मोठा भाऊ असल्यामुळे लहान वयातच जबाबदार झाले होते. ते सोपान आणि मुक्ताईची काळजी घ्यायचे, ज्ञानदेवांना नेहमी सोबत ठेवायचे. रात्री झोपताना 4ही भावंड एकमेकांना बिलगून झोपायची. जगाने त्यांना नाकारलं होतं, पण एकमेकाच्या प्रेमात त्यांना संपूर्ण जग मिळालं होतं. वारकरी बांधवांनो, या कथेतील प्रत्येक प्रसंग आपल्याला एक गोष्ट शिकवतो. परिस्थिती माणसाला महान बनवत नाही, तर त्यांचे संस्कार त्याला महान बनवतात. जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या संतांचा हा खरा इतिहास प्रत्येक घरापर्यंत पोचायला पाहिजे, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि विठ्ठल वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कथा आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोचवा. कारण आपली संत परंपरा हीच आपली ओळख आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा, ज्ञानेश्वर माऊली. वारकरी बांधवांनो, 4ही भावंडाच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख अजून यायचं होतं. समाजाचा छळ दिवसेंदिवस वाढत होता आणि एक दिवस
धर्मपंडितांनी विठ्ठलपंतांसमोर असा निर्णय ठेवला, ज्यामुळे एका आईचं हृदय तुटलं, एका वडिलांनी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं आणि 4 निष्पाप लेकरं एका क्षणात अनाथ झाली. तो अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आपण पाहणार आहोत चॅप्टर 4 मध्ये, भाग 4 मध्ये. 4 लहान भावंडे आता पूर्णपणे एकटी पडली होती, पण नीतीने त्यांच्यासाठी अजून एक अद्भुत भेट राखून ठेवली होती. ब्रह्मगिरीच्या अरण्यात संत निवृत्तीनाथांची भेट होणार होती महान योगी गहिनीनाथांशी. याच भेटीतून सुरू होणार होता ज्ञान, योग आणि भक्तीचा एक नवा अध्याय. आणि पुढे याच मार्गावरून संत ज्ञानेश्वर महाराज जगाला ज्ञानेश्वरीसारखा अमर ग्रंथ देणार होते. ही अद्भुत कथा आपण पाहूया एपिसोड 15 भाग 4 मध्ये.